जाम किती बोर वाटते ग. अगं मला पण घरी राव ना खूपच कंटाळा आलाय गो. पण जायचं तरी कुठं, घरी राहू पण बोर बोरच वाटते ग मला. बाबा मी काय म्हणते, आपण जायचं पाठ शिंग्याला. बाई पारट शिंग्याला? कशाला जायचं पारट शिंग्याला? अगं खरी गमत करायला. बघ पारट शिंग्याला जाऊ ना, ते एकासोबत दोन काम होतात आपले. एक नाही का खरी गमत पाहून होते, आणि दुसरं म्हणजे अनुसूया मातेचं दर्शन. हो चालू जायचं. हा त्याचप्रमाणे आमचे भाऊजी इंद्रपालजी भाऊजी मुक्काम सावनेरवाले, इंद्रपालजी भाऊजी मुक्काम सावनेरवाले यांच्याकडनं मला 500 रुपयाची भेट मिळाली. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद.
असे सिरीज सर्व कंपन्यांचे एकमेव शोरूम. शॉपचं नाव आहे श्री टायर्स व कार असे सिरीज. पत्ता ठाकूर कॉम्प्लेक्स, ठाकूर पेट्रोल पंप, नागपूर रोड, काटोल. प्रोप्रायटर आहेत अक्षय सरजी वेलसरे. यांच्याकडून मला 100 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. हेलो हेलो हेलो, क्या बात है? हो कमी वयात जास्त तरक्की, वाईट अर्थ नाही. हा, कमी बम म्हणजे कमी वयात जास्त तरक्की. 2च वर्ष झाल्याची तिसरा जेमतेम चालू आहे आता. पहा ना, खोटं चालला माणूस नाव गाजवत रे बाबा. हा, पाहिले अजून तर मिशीची कोरी याची आहे. नाही का? पण असं आशीर्वाद आहे माझा, तू असंच खूप मोठा खूप नाव कमाव, नाही का? तर आमचे शाहीर, बघा मी काय म्हणते, शाहीर लहान असो किंवा मोठा असो, पण मानाने म्हणजे वयाने जरी लहान असो तरी मानाने मोठा आहे. म्हणून आमचं कर्तव्य बनते की त्यांना मानाने बोलायला पाहिजे. तर शाहीर साहेब, सूरजजी नवघरे, तुम्ही पहिल्या दहाच्या मांडकरी होते. प्रश्नाची मांडणी केलेली होती. मूळ स्तंभाचा आधार देऊन तुम्हाला प्रश्नाची मांडणी केलेली होती. मी तुम्हाला मूळ स्तंभामधूनच उत्तर दिलं, पण तुम्ही काय म्हणता, उत्तर चुकीचं आहे. बरोबर आहे सूरजजी? उत्तर चुकीचं आहे. पण मला सांगा, मूळ स्तंभाचे 4 खंड आहेत. मूळ स्तंभाचे 4 भाग आहेत. मग तुम्ही हे काऊन नाही म्हटलं की बाई मी पहिल्या भागातून विचारलं का दुसऱ्या भागातून विचारलं का तिसऱ्या का चौथ्या भागातून विचारलं म्हणून? हे सांगायला पाहिजे होतं ना, कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं उत्तर आहे. आणि वरून तुम्ही काय म्हणता शाहीर साहेब की बाई म्हणते त्यांच्या काय इंद्रा माता, खाली नको पडू द्या. उत्तर काय आहे? हा, इंद्रमादेवी आई. आणि बाप म्हणते आमला ऋषी. बाप कोणता? आमला ऋषी. शाहीर साहेबांचं म्हणणं आहे. आणि शाहीर साहेबांका 67, 68 आणि 69 पान नंबरवर त्याचं उत्तर आहे. तर त्याचे 5 नंबर नाही शाहीर साहेब, ते 5 नंबर नाही, त्याचे ते अभंगाच्या लाईनी आहेत. दोहे असतात, ते दोहे 69, 67 आणि 69 हे त्याच्यावर काय लिहिलं का सांगतो तुम्हाला. तिथे आहे पार्वती आणि शंकराचा झगडा. मूळ स्तंभामध्ये पार्वती आणि शंकराचा झगडा म्हणजे वाद असतो. तर पार्वती विचारते शंकरजीला, म्हणजे पार्वती शिवाचे प्रश्न करी, अरे देवा हे जन्मले कवने परी. पार्वती शिवाचे प्रश्न करी, देवा हे जन्मले कवने परी, ते सांगा माझं. पार्वती म्हणते शंकराला, ते सांगा माझं. ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र भरती. ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र भरती हे 4ही पदी वर्तत. हे 4ही पदी वर्तती. या 4 वर्गाची उत्पत्ती माझ्या स्वरूपी. मग ती उत्पत्ती कोणापासून? शंकरापासून असेल ना शाहीर साहेब? ती उत्पत्ती शंकरची पासून. कारण पार्वती विचारते की 4ही पदाची उत्पत्ती कोणापासून आलेली आहे. तेव्हा ते पार्वती म्हणजे पार्वतीला शंकरजी सांगतात की हे 4ही पदाची उत्पत्ती माझ्यापासून झालेली आहे. म्हणजे माझ्यापासून म्हणजे पार्वती शंकरापासून झालेली आहे. मग तुमच्या प्रश्नात उत्तर कशावर खरं आहे हो? मग तुम्ही मला सांगा, 4 भागामध्ये कोणत्या स्तंभातून विचारलं तुम्ही? कोणत्या भागातून विचारलं शाहीर साहेब? मी जिथे कळत नाही, पण मी पण मूळ स्तंभाचा आधार देऊनच तुम्हाला उत्तर
दिलेला आहे. हा मी नाही आधार दिला त्याचा, पण शाहीर साहेबांना इतका सोपा प्रश्न विचारला माझे माय बाप हो, कसं की गणेशजीचं पोट मोठं का? होय ग बाई. त्याचं कारण काय? तर शाहीर साहेब काय सांगतात? काय चांगल्या आणि वाईट गोष्टी त्यांच्या पोटामध्ये समावल्यात म्हणजे म्हणून त्यांचं पोट मोठं झालं. असं होय का? कोणत्या पुस्तकात दिलाय शाहीर साहेब? याचा मी तर आधार सांगायला पाहिजे होता तुम्हाला, कोणत्या पुस्तकात आहे म्हणून. वा रे वा, एवढा सोपी प्रश्न विचारला तुम्हाला, एका वाक्यात उत्तर द्या होतं ना. कोणी सांगा याचं उत्तर, खरं सांगतो कोणी पण सांगा. आता तुम्ही म्हणता तुम्ही स्वतःच्या प्रश्नात उत्तर द्यायला पाहिजे, बरोबर आहे? तर ठीक आहे का, मला सांगा, जेव्हा शंकरजी आणि गणेशजीचा झगडा झाला, बरोबर आहे, यांचा वाद झाला, तेव्हा शंकर भगवानाने गणेशजीचं शिर उडवलं ना. मग गणेशजी मृत्युमुखी पडले. आणि तुम्ही मला सांगा, आपल्या मधला साधारण जरी माणूस असेल का नाही, आणि जेव्हा तो मरण पावते त्या माणसाचं पोट म्हणजे 2-3 तासांना फुगायला सुरुवात होते. आपोआपच फुगते का नाही फुगत? फुगते का नाही फुगत शाहीर साहेब? अरे काय भाऊ, गणेश भगवान जेव्हा मरण पावले आणि त्यांना जेव्हा हत्तीचं सोंड जेव्हा लावण्यात आलं तेव्हा खूप वेळ लागला. ते हत्तीचं सोंड त्यांना बसण्यासाठी वेळ लागला, तर ते तेवढ्या वेळामध्ये त्यांचं पोट एवढं फुलून गेलं आणि मग त्याला हत्तीचं सोंड लावण्यात आलं. समजलं का शाहीर साहेब? तर ती हवा त्या गणेशच्या, तुम्ही आताही पाहिलं 2-3 दिवस महिलेल्या माणसाला त्याच्या पोटात फुटून जाते, नाही फुटत का? हो बाई, माझ्या शेळी होती उत्तर होतं त्याचं, समजलं का? आणि तुम्ही कोणत्या कोटी करता उठून असं नाही जमत ना. अरे भारत देश सुखी समृद्धी लाभ हीच मनाची इच्छा. भारत देश सुखी समृद्धी लाभ हीच मनाची इच्छा. आम्हा सर्वांना लाभ सदिच्छा. शाहिरा सुरमा बारसागडे आणि पार्टीकडून माझ्या शाहिरा सुरमा बारसागडे आणि पार्टीकडून माझ्या इथे बसलेल्या तमाम प्रेक्षक बाबांना, इथे बसलेल्या तमाम प्रेक्षक बाबांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. आणि म्हणून म्हणायचं आहे शाहीर साहेब, या मंडळामध्ये आमचे बेलसरे काकाजी आणि त्यांची सगळी टीम, आमचे सोनूदादा, आमचे अक्षय दादा आणि सगळे मित्र परिवार आणि गणेश उत्सव मंडळ, बरोबर आहे ना? हा, गणेश उत्सव मंडळ यांनी मला इथे आमंत्रित करून कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्यासाठी बोलते आहे कि हमें है जिसने बुलाया मेहरबानी है उसी की. अरे बाबा, कि हमें जिसने बुलाया मेहरबानी है उसी की, और करेंगे स्वागत है दिल से, ताली बजाएंगे उसी की. तो यहाँ मजमा जमा है पब्लिक का, यहाँ मजमा जमा है पब्लिक का, अभी तमन्ना करेंगे उसी की, और ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की, हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की. अरे हाँ, शाहीर साहेब म्हणतात काय, बाई म्हणते सावित्रीचा फोटो माझ्या घरामध्ये आहे, बरोबर आहे का? हा, सही बात आहे, असायला पाहिजे. उदाहरण सगळ्या आया बहिणीची इज्जत माणसांनी करायला पाहिजे, आदर्श करायला पाहिजे. आणि पुन्हा शाहीर साहेबांचं म्हणणं काय, कोण कोणाची वरात काढते ना कोण कोणाला ज्ञानानं पाडते. अरे बाप्पा, मागं तुताराचा लावाच्या पण टोचू द्यायचं नाही. हो, लहानचा माणूस आहे पण लय मोठा माणूस आहे. हो, टोचून तर टाकतील, टोचलोच नाही म्हणते. म्हणजे पहिल्याच घरात कोण कोणाची वरात काढते आणि कोण ज्ञानानं पाडते. वा वा. आणि अजून दुसरं काय, सावित्रीचा फोटो माझ्या घरामध्ये आहे, असाच ठेवा सावित्रीचा फोटो. आणि म्हणून म्हणायचं आहे की सावित्रीचा फोटो ठेवतात तर आदर्श कशा घेतात पा. पहिल्या पंक्तीत बसल्या जेवायला आणि एक घास मोजू खाय, त्याची जात मोठी करा. आजकालचे पोट्टे तर बाबा सांगूच नाही तसे नाही का, मी खराब नाही बोलते, सगळे खराब नाही, मध्ये सांगते लेकरांची नाही का, जी जेवायला पंक्तीमध्ये त्यांची बोलते आहे की पहिल्या पंक्तीत बसल्या जेवायला एक एक घास मोजू खाय. आणि जेवण करणं देलं टाकून या त्या पोरीकडे टकलावून पाय. दिसते कशी काय सुंदर जानू नाही का, कोणी आपल्या अंगावर घेऊ नका गड्यांना. मी परिस्थिती परिस्थिती सांगत आहे, बरोबर का नाही? हा, म्हणायचं आहे की पहिल्या पंक्तीत बसल्या जेवायला एक एक घास मोजू खाय. आणि जेवण माहिती का, इकडं कोणी बारी कोणीच नाही आहे, मला तुम्ही लक्ष जात नाही हा, की पहिल्या पंक्तीत बसल्या जेवायला एक एक घास मोजू खाय. आणि जेवण करणं तेलन टाकून या त्या पोरीकडे टकलावला पाय. अरे आया बहिणीचा दर्जा काय आहे समजून घ्या जरी, आया बहिणीचा दर्जा काय आहे समजून घ्या जरी. त्या शिवाजी महाराजाला संस्कार देऊन घडविले ती तिचा माता खरी, तिचा माता खरी, तिचा माता खरी. ती संस्कार
छत्रपती शिवाजी महाराजांनी ते संस्कार आपल्यामध्ये असायला पाहिजे की रस्त्याने जर एखादी बाई चालत दिसली आणि त्या बहिणीवर जर अत्याचार होत असेल तर त्या भावाने जाऊन त्या बहिणीचं संरक्षण करायला पाहिजे. त्याला भाऊ म्हणतात, त्याला संस्कार म्हणतात. आणि म्हणून मला म्हणायचं आहे मस्त जवानी तेरी मुझको पागल कर गई रे. तर मी तेच बोलते की तू आहे